नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना मंथन प्रकाशनची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 यामधील आज आपण भाषा विषयातील 25 प्रश्न म्हणजे जे 50 गुणांसाठी आहेत ते आज सोडवणार आहोत. तर आपण थोडंसं फास्ट घेणार आहोत परीक्षेच्या दृष्टीनं. पहा, मी उतारा वाचत आहे. उतार्यावर नेहमी 2 प्रश्न येतात. या ठिकाणी पण उतारा दिलेला आहे. उतारा वाचूयात आणि डायरेक्ट प्रश्न सोडवणार आहेत आपण. उताराचं फारसं स्पष्टीकरण देणार नाही, सरळ सरळ तुम्ही समजून घ्या. महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव. मी मोठा होईन, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन, ही तरुणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगीतातला सगळ्यात उंच स्वर. भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज. चिरका आवाज कुणाला तरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं. चिरका आवाज नाही. अभिमान असतो तारुण्याचा आत्मा. ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही, आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमी अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही त्याला तयार असावं लागतं. आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार. आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर. आपण जगून इतरांना जगविण्याचं अमोल साधन. अशा प्रकारचा हा उतारा आहे. उतारा जरी असा थोडासा समजायला अवघड कठीण वाटत असेल तरी त्यावरचे प्रश्न मात्र सोपे आहेत. प्रश्न वाचूयात. तरुणांचा अलंकार कोणता सांगितला आहे? तर आपण पाहायला गेल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येईल की तरुणांचा अलंकार हे बघा या ठिकाणी आहे. तरुणाचा अलंकार तिथं जर पाहिलं, औदार्य म्हणजे तरुणाचा अलंकार असं सरळ सरळ दिलेलं आहे. म्हणून काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात. तरुणाकडे कोणत्या गुणांचा ठेवा असावा? तर आपण या उतार्यात वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, फक्त महत्वाकांक्षा असा आहे का? नाही. फक्त निर्भयता असा आहे का? नाही. फक्त श्रद्धा असा आहे का? नाही. तर महत्वाकांक्षा, निर्भयता आणि श्रद्धा या तिन्ही पण गुणांचा ठेवा असावा लागतो. मी या ठिकाणी पूर्ण उतार्याचं स्पष्टीकरण दिलं नाही. नवोदयला देत असतो आपण, पण इथं दिलेलं नाही. लक्षात घ्या, समजून घेत चला. वेळ आणि पेपर सोडवण्याचे प्रश्न याचा ताळमेळ बसला पाहिजे. चला त्यानंतर आपण पाहूया कवितेवरील प्रश्न. बघा, कविता आहे. काय आहे पा कविता? 3 आणि 4 याच्यावर 2च प्रश्न आहेत कवितेवर. पण खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, 10 दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव. बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर, परी जिंकले 7ही सागर. उंच गाठला गौरी शंकर, अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव. मीच येते ओसाडावरती, नांगर धरुनी दुबळ्या हाती. कणकण ही जागविली माती, दुर्भिक्षांच्या छाताडावर हसत घातला घाव. ही शेते आणि ही सुख सदने, घुमते यातून माझे गाणे. रोज आळवीत नवे तराणे, मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव. सुखेच माझी मला बोचती, साहसास मम सीमा नसती. नवीन क्षितिजे सदा खुनविती, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव. अशा प्रकारची कविता आहे. सरळ सरळ प्रश्न आहेत. यामध्ये काही तुम्हाला प्रश्नांची अडचण असू शकते का, म्हणजे शब्दांची अडचण असू शकते, परंतु मागचा पुढचा संदर्भ लावायला शिका आणि त्यानुसार उत्तर लिहायला शिका. आता हे पहा, मानवास नेहमी काय खुणवतात? तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे पहा, नवीन क्षितिजे सदा खुनविती.
नवीन क्षितिजे सदा कुणविते. असं कुठं आहे मग? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पहा, माणसाची धाव यापुढे कुठे असणार आहे? तर इथं पाहिल्यानंतर हे पहिलं वाक्य, माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, 10 दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव. मग बघा आता 10 दिशांच्या रिंगणात, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. यानंतर 5 व 6 या प्रश्नासाठी खालील बातमी वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. तुम्ही वर्तमान पेपर वाचता, त्यामध्ये बातमी आलेली असते. त्या बातमीमध्ये बघा, या ठिकाणची बातमी वाचल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला नाशिक, नाशिक म्हणजे त्या ठिकाणची बातमी आहे. तारीख बघा, नाशिक तारीख 3 म्हणजे 3 तारखेची बातमी काय दिलेलं आहे पहा. काल शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध कार्यालये, शाळा, सामाजिक संस्थांनी या अभियानात भाग घेतला. महापालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढून नागरिकांना परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. अशा प्रकारची छोटीशी बातमी आहे. आता या बातमीमध्ये पहा, बातमीवर आधारित खाली 2 प्रश्न आहेत. कोणता प्रश्न आहे बघा, 5वा, बातमीमध्ये कोणत्या दिवशी कोणाची जयंती साजरी करण्यात आली? आता बघा, या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे, काल शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजे 15 ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम आहे का? नाही. 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती नाही. या दिवशी शिक्षक दिन साजरा करत असतो आपण, बरोबर. 15 ऑक्टोबरला आपण वाचन दिन साजरा, वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू बाल दिन साजरा करतो. आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. तर या दिवशी स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि त्यावरच बातमी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर पाहूयात, विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून कोणता संदेश दिला? काय संदेश दिला? रोज नवीन पुस्तके वाचण्याचा दिला का? नाही. वर्षातून एकदा रक्तदान करण्याचा दिला का? नाही. शहरातील परिसर स्वच्छतेचा दिला का? बघा मग. आणि शहरात विविध झाडे लावण्याचा दिला का? नाही. तर नागरिकांना परिसर स्वच्छतेचा संदेश दिला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 7वा प्रश्न. पहा, खालील पर्यायातून भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय शोधा म्हटलं आहे. होता हा भूतकाळ आहे, होईल भविष्यकाळ आहे, गेला भूतकाळ आहे, करतो वर्तमान काळ आहे. मग काय असेल? भविष्यकाळ म्हटलं म्हणून होईल, पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा, शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शार्दूल, शार्दूल याचा अर्थ आहे बघा, वाघ नाही, चिता पण नाही, हत्ती नाही, सिंह म्हणजे शार्दूल. म्हणजे सिंह हा समानार्थी शब्द आहे शार्दूल या शब्दाचा. भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? तापट म्हणजेच रागीट. आणि त्यासाठी बघा, सांबाचा अवतार तर काय माहिती आहे का? अत्यंत भोळा माणूस असतो. विष्णूचा अवतार वगैरे काही, नरसिंहाचा अवतार असे काही शब्द नाहीत. आणि जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय तापट, अतिशय रागिष्ट माणूस, रागीट माणूस. पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, कावळा राहतो ती जागा. निवारा हे पाठ करावं लागेल तुम्हाला. प्राणी आणि निवारा, पक्षी आणि निवारा. तर पहा, आपल्याला कोणाला सांगितलं आहे, कशाची जागा, कशाचे निवासस्थान? कावळ्याचे. जाळे, जाळे हे तर कशाचे असते? कोळ्याचे. घरटे सगळ्या जवळपास पक्ष्यांचं जे असतं का, ते घरटं असतं, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल खोपा नसतो का? खोपा असतो, पण पक्षामध्ये सुगरणीचा असतो. कोणत्या पक्षाचा असतो? सुगरणीचा खोपा असतो. घरटे मग कावळ्याचे असते. पोळे कोणाचे असते? मधमाशांचे असते. मग काय येणार आहे? कावळ्याचे घरटे. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्या की तुम्हाला घरदर्शक शब्द पण पाठ करावे लागणार आहेत, अलंकारिक शब्द पाठ करावे लागणार आहेत. या गोष्टी लक्षात घ्या, तरच आपण चांगलं करू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न आहे,
विष्णू वामन शिरवाडकर कोणाचे नाव आहे? हे पूर्ण नाव आहे. आता टोपण नाव विचारलेलं आहे आपल्याला. तर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विष्णू वामन शिरवाडकर इथं दिलं आहे कवी बी. माधव जुलियन, कवी कुसुमाग्रज आणि केशवसूत. तर विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कवी कुसुमाग्रज. हे लक्षात ठेवा. काय आहे? कवी कुसुमाग्रज. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. आता बघा, डावीकडे शब्द दिलेला आहे आपल्याला पाऊस. पाऊस याला जोड शब्द, जोडून येणारा शब्द काय आहे? तर बघा, पाऊस वारा असतो का? पाऊस धारा असतो का? पाऊस पाणी असतो का? आणि थेंब, पाऊस थेंब असतो का? नाही. तुमच्या काय येईल लक्षात घ्या. तुम्ही खेडेगावात वगैरे गेलात किंवा आले माणसं तर काय म्हणतात? पाऊस पाणी कसं आहे? पाऊस पाणी कसं आहे ऐकलं का तुम्ही कधी? हां, मग तो जोड शब्द आहे ना, पाऊस पाणी कसं आहे. मग पाणी हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. यानंतर पाहूयात 13वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एक मन दडले आहे, ती ओळखून तिचे मधले अक्षर शोधा. आपण जर याच्यामध्ये पाहिलं तर अक्षर किती आहेत अगोदर बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याला डबल धरू नका. 11 12 आणि 13 एकूण अक्षर 13 आहेत. किती आहेत अक्षरे? 13. मग आता मधलं अक्षर कोणतं येणार? इकडून 6, इकडून 6, 7वं अक्षर येणार आहे. आता आपण याच्यावरून अगोदर म्हण तयार करूया. काय? तर बघा काय तयार होते? अ ड ला हरी गाढवाचे पाय धरी. मग हे अ 1, ड 2, ड ला 3, ह 4, री 5, अडला हरी. पुन्हा 5 झालं ना. गा गा 6 आणि ढ 7. 7वं अक्षर काय आलं? गाढवाचे पाय धरी. पुढं आहे पण 7वं अक्षर काय आलं? ढ आलं. आणि ढ कुठं आहे इथं? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. म्हण तर लक्षात आली. थोड्याशा म्हणी नीट वाचाव्या लागतील बरं का. एखाद्या अक्षरावरून आपल्याला म्हण ओळखायला येते. आता इथं गाढवाचे दिसलं, हरी दिसलं की लक्षात येतं आपल्याला. थोडंसं म्हणी पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतील आपल्याला. आणि म्हणीवरचा प्रश्न हा अवघड येतो बरं का परीक्षेमध्ये, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पहा, खालीलपैकी वाक्प्रचारांच्या अर्थाची चुकीची जोडी शोधा. चुकीची म्हटलंय. चुकीची जोडी शोधायची म्हणजे पहा, 1 चोप देणे, कणिक तिमणे. ह्या दोन्हीचा अर्थ एकच येतो बाळांनो. काय? खूप मारणे म्हणजे कणिक तिमणे. म्हणतात पहा, तुझी कणिकच तिमणार आहे किंवा तुला चोप द्यावा लागणार आहे, म्हणजे एका अर्थाचे आहे. पुन्हा कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, हे पण बरोबर आहे. आग लावणे म्हणजे भांडण लावणे, आहे की नाही? कशी काय आग लावली म्हणतात का नाही, म्हणजे भांडण लावायचं आहे की नाही. हाय खाणे म्हणजे काय? खचून जाणे बाळांनो. पण इथं दिले ताव मारणे. आणि ताव मारणे म्हणजे लग्नात जाऊन मी आज गुलाबजामुनवर ताव मारला म्हणतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात खाणे. म्हणजे ह्या दोन्हीचा अर्थ मात्र भिन्न आहे. आणि आपल्याला विचारलंय चुकीच्या अर्थाची. मग चुकीच्या अर्थाची हीच आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 15. खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. अशुद्ध म्हणजे शुद्ध नसलेला, म्हणजे चुकीच्या पद्धतीने लिहिलेला. या ठिकाणी हाहाकार, मनस्थिती, अंतकरण आणि अधपतन असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? तर बघा, या प्रश्नामध्ये मी पण एकदम असा 100% म्हणजे खात्रीनं नाही सांगू शकत, पण या ठिकाणी त्याने आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा उत्तरामध्ये हाहाकार हा शब्द दिलेला आहे. या प्रश्नाचं मी शेवटी एकदा थोडंसं खात्री करून तुम्हाला उत्तर आणखी एकदा सांगेल.
हाहाकार. आता असा लिहितात का नाही, अशुद्ध आहे म्हणून सांगितलंय त्यांनी हाहाकार हा शब्द. बाकीचे मात्र मनस्थिती, अंतःकरण आणि अधपतन हे बरोबर आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. चला पाहूयात पुढचा प्रश्न 16 आणि 17. या प्रश्नासाठी आपल्याला खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा असं म्हटलेलं आहे. चला आता संवाद वाचूया अगोदर. नीट पहा. संवादामध्ये तुम्हाला अगोदर संवाद वाचण्याच्या अगोदर सांगतो, बऱ्याच वेळा प्रश्न कसा असतात बा, ह्याच्यावरचे प्रश्न कसे असतात. संवाद कुठे घडला म्हणजे स्थान असतं. संवादाची वेळ कोणती होती म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, काहीतरी अशा प्रकारची. पुन्हा संवाद किती जणांमध्ये झाला म्हणजे संवादात किती जण बोलले. परत संवाद कोणाकोणामध्ये झाला. त्यानंतर आणखी एक प्रश्न असतो, प्रत्यक्षात संवादात किती जणांनी भाग घेतला असा पण प्रश्न असतो. यापैकी असेच प्रश्न विचारलेले असतात. बघूया त्याच्यावर काय विचारलंय ते. संवाद वाचूया. नंदिनी, मी आज घरी जाणार वांद्रे इथे, शालिनी सांगत होती. म्हणजे शालिनी बोलत होती बरं का नंदिनीला. दोघी एकाच वर्गातनी एकाच खोलीत अंधशाळेच्या वसतिगृहात राहत असत. बघा कोण कोण दोघी, नंदिनी आणि मालिनी. लक्षात घ्यायचं, एकाच वर्गातनी एकाच खोलीत अंधशाळेच्या वसतिगृहात राहत होत्या. हो अगं, दादा, आई, बाबा तिघेही येणार आहेत. बघा लगेच काय म्हटली मग, हे बघा, नंदिनी मी आज घरी जाणार आहे वांद्रे इथं असं मालिनी म्हणली होती. आलं लक्षात. आता काय म्हटलंय पुन्हा, वा छान, कोणी येणार आहे का न्यायला. मी खालचं वाक्य वाचलं होतं. वा छान, कोणी येणार आहे का न्यायला. हो अगं, दादा, आई, बाबा तिघेही येणार आहेत. आम्ही अगदी जीवाची मुंबई करणार आहोत एक दिवस. आता इथं जीवाची मुंबई करणे म्हणजे काय माहीत आहे का, खूप मज्जा करणे, चैन करणे, फिरणे म्हणजे जीवाची मुंबई करणे. कमला नेहरू पार्कातला म्हातारीचा बूट बघणार, तसंच चौपाटीवर जाऊन लाटांशी खेळणार. मजा आहे ग, नंदिनी म्हणाली. तुला न्यायचं खूप मनात होतं ग, पण आम्ही चौघं होतोय ना. बघा म्हणजे मी, दादा, आई, बाबा, टॅक्सी फुल. अगं त्यात काय एवढं, नंदिनी म्हणाली. आपण संवाद वाचलेला आहे. या संवादावर आधारित प्रश्न आहे 16वा. बघा, मालिनी व नंदिनी कोठे राहत होत्या. सरळ सरळ वाक्यात आलेलं आहे. दोघी एकाच वर्गात आणि एकाच खोलीत अंधशाळेच्या वसतिगृहात राहत होत्या. मग आता आपल्याला पाहावं लागेल मुंबईमध्ये मालिनीच्या घरी, नंदिनीच्या घरी आणि अंधशाळेच्या वसतिगृहात असा पर्याय 4 आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. 17वा प्रश्न आहे, मालिनीला घेण्यासाठी कोण येणार होते. तर आपण पाहिलं दादा, आई, बाबा तिघही येणार होते. दादा पण, आई पण आणि बाबा पण, म्हणून सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 18 ते 20. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. बाळांनो, सगळ्यात सहज मार्क मिळले पण जातात, मिळतात पण, आणि नाहीतर 6च्या 6 मार्क जातात बघा याच्यावर. सुसंगत वाक्याचा परिच्छेद कधी पण 3च्या 3 वाक्य वाचल्याशिवाय, प्रश्न वाचल्याशिवाय उत्तर कधीच लिहायचं नाही. पुन्हा पहिला प्रश्न वाचायचा. कधी कधी पहिला दुसऱ्या प्रश्नात उत्तर न मिळतात, तिसऱ्या प्रश्नात आपल्याला सगळी उत्तरं मग पहिल्यापासून मिळत जातात. आता इथं पाहूयात आपण वाचून. 18वा प्रश्न, आमच्या शाळेला 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शाळेत टिंबटिंब महोत्सव झाला. बरं, हे 60 वर्षामुळे लक्षात येतं आपल्याला लगेच. यावेळी कार्यक्रमाचे टिंबटिंब माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. बरं, कार्यक्रमाचे काय असतं ते बघूयात. त्यानंतर
उत्सवाच्या सांगता समारंभात, सांगता म्हणजे शेवट, सर्व माजी मुख्याध्यापकांचा कृतज्ञतापूर्वक टिंबटिंब करण्यात आला. माजी म्हणजे होऊन गेलेल्या, माजी म्हणजे अगोदरचे. आता बघूयात पहिल्यापासून. आमच्या शाळेला 18वा प्रश्न. आमच्या शाळेला 60 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाळेत टिंबटिंब महोत्सव झाला. 60 वर्षांनी साजरा होणारा महोत्सव म्हणजे हीरक महोत्सव. हे विसरून जातात आणि नवोदयची परीक्षा चालू असताना तर काहीच वाचत नाहीत, पण ह्याचा त्याच्यामध्ये उतार्यामध्ये संबंध येत असतो, हे लक्षातच येत नाही. बघा, मग तुम्ही लक्षात घ्या, 25 वर्षानं काय साजरा केला जातो? रौप्य महोत्सव. काय? रौप्य किंवा रजत महोत्सव. 50 वर्षांनी स्वर्ण महोत्सव. 60 वर्षांनी हीरक महोत्सव. 81 वर्षांनी सहस्त्रचंद्र दर्शन आणि 100 वर्षांनी शताब्दी. लक्षात येत आहे? मग आता आपल्याला 60 वर्षांनी विचारलं आहे म्हणजे हीरक महोत्सव. पर्याय क्रमांक 1. 19वा प्रश्न. यावेळी कार्यक्रमाचे टिंबटिंब माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. आता कार्यक्रमाचं काय होत असतं रे? नेहमी उद्घाटन होत असतं. कार्यक्रम म्हणल्यावर उद्घाटन केलं मुख्यमंत्र्यांनी. त्यानंतर 20वा प्रश्न. उत्सवाच्या सांगता, सांगता याचा अर्थ शेवट बरं का. सांगता समारंभात सर्व माजी मुख्याध्यापकांचा कृतज्ञतापूर्वक टिंबटिंब करण्यात आला. काय केला जातो कृतज्ञतापूर्वक? शेवटी आजपर्यंतच्या माजी मुख्याध्यापक कळतं का? होऊन गेले त्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, तर त्यांचा काय केला जातो? सत्कार. आलं लक्षात? असे 3 प्रश्न अचूक आले तर 6 मार्क आणि परीक्षेमध्ये 100% येतो सुसंगत वाक्याचा परिच्छेद, हे लक्षात घ्या. यानंतर पाहूया 21वा प्रश्न. पहा काय, खालील अनेकवचनी शब्द कोणता नाही? हे बघा, कधी कधी हे वाचत नाहीत आपण. आहे, नाही, थोडं काळजीपूर्वक पाहायचं. विहिरी, एक विहीर, अनेक विहिरी म्हणजे अनेक वचन आहे. बहिणी, एक बहीण, अनेक बहिणी म्हणजे अनेक वचन आहे. एक होडी, अनेक होड्या होतात, होड्या होड्या म्हणजे हा एकवचनी आहे. एक चूल असते, अनेक चुली. मग आपल्याला अनेक वचनी शब्द कोणता नाही विचारलंय म्हणजे एकवचनी आहे. हा अनेक वचनी आहे, हा अनेक वचनी आहे, हा अनेक वचनी आहे, हा अनेक वचनी आहे. होडी हा नाही, एकवचनी आहे म्हणून होडी, त्याचा अनेक वचन होड्या होईल. त्यानंतर 22वा प्रश्न. नर्तक या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय शोधा. विरुद्धलिंगी म्हटलंय म्हणजे स्त्री असेल तर पुरुष, पुरुष असेल तर स्त्री. मग नर्तक पुल्लिंगी असतो, पुरुष असेल तर त्याला नर्तक म्हणतात. डान्सर, डान्सर, मेल डान्सर. तुम्हाला इंग्रजी जरा जास्त कळतं, त्याला मराठीत नर्तक म्हणतात. आता बघा, आणि स्त्री जर असेल तर तिला काय म्हणतात? नर्तिका. पर्याय क्रमांक 1. नर्तनकार नाही, नर्तन नाही ना नृत्य नाही. नृत्य म्हणजे नाचणे, हे नर्तिका. लक्षात घ्या. 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरावे लागते? पर्यायातून शोधा. आता ही विरामचिन्हाची नावं सुद्धा लक्षात येऊ द्या बाळांनो. हे आहे एकेरी अवतरण चिन्ह, मराठीत सांगतो, आणि इंग्रजीमध्ये म्हटलं तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. लक्षात आलं? त्यानंतर हे मराठीमध्ये याला म्हणतात संयोग चिन्ह. काय म्हणतात? संयोग चिन्ह. आलं लक्षात? इंग्रजीमध्ये डॅश. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह मराठीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जशाच्या तसे लिहायचे असल्यास ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात. सर म्हणाले, सर म्हणाले बरोबर कॉमा येणार. गुरुजी म्हणाले, सर म्हणाले कॉमा. काल तू का आला नव्हतास, हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत. मग ते काल तू का आला नव्हतास दुहेरी अवतरण चिन्हात येणार. प्रश्नचिन्ह तर येईलच येईल त्यानंतर, पण दुहेरी अवतरण चिन्ह. आणि हे याला काय म्हणतात? तर अर्धविराम. अर्धविराम. आलं लक्षात? मग आता आपल्याला काय करावं लागेल? विचारलंय की
की दोन शब्द जोडताना तर कोणतं चिन्ह वापरलं जातं बाळांनो? हे. आणि याचं नाव आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह, हे लक्षात घ्या. आणि दोन शब्द जोडण्यासाठी तर वापरतात. त्याचबरोबर एखादा शब्द आपण वाक्याच्या शेवटी लिहित गेलो आणि तिथं आपल्याला जागा कमी पडते आहे म्हटल्यानंतर सुद्धा संयोग चिन्ह देऊन अर्धा भाग शब्दाचा खाली लिहिला जातो. बघितलं असेल तुम्ही. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. खालील वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. काल आमच्या शाळेला सुट्टी होती आहे. काल म्हटलंय. काल म्हणल्यावर भूतकाळ म्हणल्यावर काल आमच्या शाळेला सुट्टी आहे असं असतं का? कधीच नाही. मग भूतकाळामध्ये होती. मग इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. मग आहे येणारच नाही. आपल्याला चुकीचा भाग म्हटलंय. चुकीचा भाग 4 म्हणून चौथा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. उद्देश म्हणजे बाळांनो, उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे करता आणि कर्त्याला जोडून येणारे शब्द, कर्त्याशी संबंधित येणारे शब्द सुद्धा उद्देश विभागामध्ये येतात. आणि ते सोडून उर्वरित सगळा भाग जो असतो का, तो असतो विधेय विभाग. आता मग आपण वाक्य वाचूया. डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते. तर आता इथं कर्ता कोण आहे? डॉक्टर अब्दुल कलाम कर्ता आहे. त्यांना जोडून काही शब्द आलेला नाही, काहीच आलेलं नाही. म्हणून आपल्याला उद्देश विभाग विचारला आहे तर तो येईल डॉक्टर अब्दुल कलाम. आणि विधेय विभाग जर विचारला असता तर हे सोडून पुढचे राहिलेले सगळे शब्द काय आहे? भारताचे राष्ट्रपती होते. हे कधी येईल? विधेय विभाग विचारला तर. आपल्याला उद्देश विभाग विचारला आहे म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 27 मिनिटामध्ये मी स्पष्टीकरणासह तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमचं सुद्धा उत्तर आणि प्रश्नपत्रिका 25 मिनिटात ते 30 मिनिटामध्ये झालीच पाहिजे मराठीची. आलं लक्षात? त्याची काळजी घ्या. कारण गणित विषयाला गणित पेपर क्रमांक 1 जो आहे मराठी गणिताचा वेळ कमी पडतो. त्यालाच नाही, पेपर क्रमांक 2ला पण पडतो. म्हणून काळजी घ्या. जरा स्पीड वाढवा. योग्य प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.